आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। वाशिम जिल्ह्यात ऑटो रिक्षा आणि पिकअप यांच्यामध्ये झालेल्या अपघातात 3 जण ठार झालेत तर 12 जण गंभीर जखमी झालेत। जखमींना जवळच्या रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले। वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कारंजा ते पोहा मार्गावरील तुळजापूर धरणाजवळ ऑटो रिक्षा आणि पिकअप गाडी यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन या अपघातामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 12 जण गंभीर जखमी झाली आहेत। अपघातामधील काहींची प्रकृती चिंताजनक आहे। जखमींना त्वरित उपचारासाठी कारंजा येथील रुग्णालयात हलवण्यात आलं। या भीषण अपघातामध्ये दोन्ही गाड्यांचा अक्षरशः चुराडा झाला आहे। कारंजा पोहा मार्गावर भरधाव वेगात येणाऱ्या पिकअप वाहनाने विरुद्ध दिशेने जाणाऱ्या ऑटोला धडक दिली। ही ऑटो रिक्षा प्रवाशांनी खचाखच भरली होती। धडक एवढी जोरदार होती की रिक्षात बसलेले सर्व प्रवासी गंभीर जखमी आहेत। याच रिक्षाच्या मागून दुसरा मालवाहक ऑटो देखील येत होता। या वाहनाची देखील पिकअपला धडक बसली। 3 वाहनांच्या झालेल्या या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला। अपघाताची तीव्रता पाहून स्थानिकांनी लगोलग घटनास्थळाकडे धाव घेऊन जखमी प्रवाशांना तातडीने कारंजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला असून अधिकचा तपास कारंजा ग्रामीण पोलीस करीत आहेत। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।